आज मी टिफिनसाठी बनवते 2 प्रकारच्या बटाट्याची चटणी आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तर मी बटाटे घेतलेले आणि त्याची साल काढून घेतलेले आणि असे काप करून घेतलेले. लहान मुलांच्या डब्यासाठी पण आपण देऊ शकतो आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आहे. आणि बटाटे अशा प्रकारे मी कापून घेतलेले. 2 बटाटे घेतले. आपण लहान मोठे साईजचे कापू शकतो. आणि खायला पण खूप छान लागते. आता पॅन ठेवलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये लसूण टाकलेलं आहे बघा, राई आणि जिरे पण टाकलेले आहे आणि बटाटे टाकून घ्यायचे. आपल्याला परतून घ्यायचे ते तेलामध्ये आणि त्याच्यानंतर मग आता मी जिरे पावडर धणे पावडर टाकलेली त्याच्यामध्ये आणि किंचितचं मी लाल तिखट टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं आहे कारण लहान मुलांच्या टिफिनसाठी आपल्याला बनवायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचं आपल्याला. परत झाकण काढून हे पूर्ण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता दुसरी रेसिपी मी बटाटे घेतलेले त्याची पण सालं काढून घेतलेले. तोपर्यंत इकडे पॅनमध्ये होतं आहे आपले ते बटाटे आणि याचे बारीक काप करून घेते मी. पातळ आहे, जास्त मोठे नाही आहे, म्हणजे लवकर आपले पटकन तयार होईल ही चटणी बटाट्याची. सगळे कापून घ्यायचे आपल्याला. बटाटे म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आवडतात आणि चटणी तर फार वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या बटाट्याच्या. बघा अशा प्रकारे झालेली आपले एकदम मस्त लालसर तळून झालेले छानपैकी. आणि इकडे बघा आता आपल्याला दुसरी चटणी तयार करायची. सगळे कापून झालेले बघा आणि लसूण पण मी पाण्यात टाकला होता, गावठी लसूण होता, त्याचे सालं काढून घेतले आणि तेल टाकलं कढईमध्ये, लसूण टाकला. लसूण चांगला होऊ द्यायचा आपल्याला. जिरं राई टाकली आणि कढीपत्ता पण टाकला. चांगला तेलात होऊ द्यायचा आहे लसूण, त्याची टेस्ट खूप छान येते मग. आणि बटाटे टाकायचे बघा आपल्याला त्याच्यामध्ये. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. हळद टाकलेली मी, धणे पावडर, जिरे पावडर आणि लाल तिखट टाकलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. पाण्याचा वापर नाही करायचा आहे, तशीच आपल्याला शिजवून घ्यायचे बटाटे वाफेवर. आणि आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि बटाटे होऊ द्यायचे आपल्याला मस्त. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला छानपैकी. आणि मीठ टाकायचे चवीनुसार. आणि मस्त आता आपली बटाटी चटणी तयार होणार आहे. पटकन होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. मस्त पोळीबरोबर भाकरीबरोबर आपल्याला तयार आहे बटाट्याची चटणी. 2 प्रकारच्या केलेल्या आहे बघा आणि पटकन होणारी रेसिपी आहे. खूप छान झालेली तयार चटणी आपली. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि टिफिनसाठी तयार झालेली बटाट्याची चटणी एका ताटात काढते बघा मी आता मस्त गरमागरम.
काय लिहिलं बेटा तू? आता ए काढ. आता येतं. ए काढला, बी काढला आणि सी काढला. हां. तो सी नाही काढला, डी काढला. असं डी होता नाही. आणि 1 2 काढली. 1 2 1 2 लिहिते. बॉस आता आता बॉस काढून दे. आता आमची किवी पण अभ्यास कर. माझी पेन्सिल मला अभ्यास करू दे. आणि माझी पेन्सिल काढून घे रे. आणि माझी पेन्सिल अभ्यास करताय दोघं जण. आणि काय लिहून दिलं मम्मानी? काय लिहून दिलं मम्मानी? ABCD आहे का बेटा? मला अभ्यास करून दे. हां ABCD आहे का बेटा?